नमस्कार. या सृजनच्या मंचावरती मी यापूर्वी पण येऊन गेले. खरं सांगायचं म्हणजे आशिष, ज्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले असं आमचं आपुलकी फाउंडेशन. उषाताई बुक्कावारांनी मला माझा सत्कार केला होता. त्या सत्कारात मला बोलण्याची संधी मिळाली आणि तेव्हा सरांना वाटलं की आपण त्यांची मंचावरती मुलाखत ठेवावी. तसं बघता मला ह्या गोष्टींची सवय नाही. मग त्यांनी माझ्या मैत्रिणीला प्रश्न विचारण्यासाठी सांगितलं की बा म्हणजे दोघींचा जो संवाद आहे तो मनमोकळा आणि व्यवस्थित. तसं बघता आपुलकी म्हणजे आमचं अगदी छोटंसं एक NGO आहे. नुकतेच त्याला 3 वर्ष झालेले आहे चालू करून. पण मी खऱ्या अर्थाने मनापासून आशिष सरांना धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला हा मंच दिला आणि आमची ओळख करून दिली. नाहीतर एक छोटंसं NGO ते कुठल्या तरी कान्याकोपऱ्यात आहे हे कधीच कुणाला कळलं नसतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. आणि ज्यांनी मला इथे ऐकून घेतलं तेव्हा त्यांचेही खूप खूप धन्यवाद. बोलताना बऱ्याच काही चुका झाल्याही असतील असं मला वाटतं, कारण की मी घरी गेल्यानंतर मला फारसं काही समाधान वाटलं नाही. आणि तरी पुनश्च एकदा मी सरांना धन्यवाद देते आणि गाण्याच्या फक्त एक कडवं सादर करण्याचा प्रयत्न करते. क्षणभर उघड नयन जीवा, क्षणभर उघड नयन देवा, करावयास्तव मंगल पूजा, करावयास्तव मंगल पूजा. देहदीप मी जाळीन माझा, देहदीप मी जाळीन माझा, नयनामधले अश्रू करीते अखेरचा लावा. देवा देवा उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. धूप जाळीते मी श्वासाचा, धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरिला मंगलतेचा, सुगंध पसरिला मंगलतेचा. कोमल पदर दयावर ठेवीत प्रभु माझा यावा. देवा देवा उघड नयन देवा. आणि खरंच देवसरांनी नयन उघडले आणि आम्हाला मंच मिळवून दिला, आमच्या छोट्याशा NGOची ओळख करून दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.